तर आज आपण बघूया पापड ठेचा कसा करायचा ते। एक मोठ्या आकाराचा कांदा बारीक चिरून घेतला आहे, एक टोमॅटो आणि इथं 4 ते 5 लसूण आणि हिरवी मिरची घेतली बारीक करून, आणि शेंगदाणे भाजून असे थोडेसे आबडधोबड वाटून घेतलेत। हिरव्या मिरचीचं प्रमाण तुमच्यावर डिपेंड आहे की तुम्हाला कशी तिखट पाहिजे। इथं 5 पापड मी भाजून घेतलेत। आता ह्या पापडांचा अशा प्रकारे चुरा करायचा। इथं 1 ते 1.5 पळी तेल टाकून घ्यायचे। ते तेल गरम झाल्यानंतर त्याच्यात अर्धा चमचा जिरं टाकायचे आणि आपण कांदा परतून घ्यायचा। त्याच्यात कांदा थोडासा लालसर झाला की त्याच्यात आपण जे हिरवी मिरची आणि लसूण वाटलेलं आहे ते टाकून छान परतून घ्यायचं। नंतर इथं जाडसर वाटलेले शेंगदाणे टाकायचे। तुम्हाला एकदम बारीक शेंगदाणे टाकायचे असतील करून तरी टाकू शकता तुम्ही, पण असे थोडेसे दाताखाली आले शेंगदाणे की छान चव लागते त्याची। त्यानंतर हे परतल्यानंतर आपण टोमॅटो टाकायचा, बारीक चिरलेला टोमॅटो, 1 टोमॅटो घेतलेला आहे। आता हे छान असे एकत्र खरपूस छान भाजून घ्यायचे आणि चवीप्रमाणे मीठ टाकायचे, कारण पापडमध्ये पण मीठ असतं त्याच्यामुळे मिठाचं प्रमाण थोडंसं कमी जास्त होऊ शकतं। त्यानंतर बारीक चिरलेली कोथिंबीर टाकायची आणि यानंतर सगळं मिक्स झाल्यानंतर मग शेवटी पापड आपण टाकून थोडासा त्या पापडाचा म्हणजे कडकपणा कमी होईपर्यंत आपण याला परतायचे आणि हे खूप छान लागतं चवीला। नक्की ट्राय करून बघा आणि चॅनलवर नवीन असाल तर सबस्क्राईब नक्की करा।